300 फूट तिरंग्यासह अभाविपीची भव्य पदयात्रा, कारगिल वीरांना अभिवादन. कारगिल विजय दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली महानगरच्या वतीने 300 फूट भव्य तिरंग्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. विश्रामबाग येथील हनुमान मंदिरातून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पदयात्रेला प्रारंभ झाला. हातात 300 फूट तिरंगा घेऊन युवकांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे पुन्हा हनुमान मंदिरात दाखल झाली. मार्गावर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, स्वाती खाडे, जयदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कारगिल युद्धातील शूर जवानांच्या शौर्याला अभिवादन करत युवकांमध्ये राष्ट्रप्रेम व देशसेवेची भावना जागृत करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे अभाविपीचे जिल्हा संयोजक केतन शेंडगे यांनी सांगितले. कार्यक्रमास जिल्हाप्रमुख प्राध्यापक डॉक्टर जान्हवी बेडेकर, महानगर अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सिद्धेश्वर जाधव, महानगर मंत्री अविनाश यादवाडे, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, केतन विवेक शेंडगे, जिल्हा संयोजक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. 26 जुलै 1999 साली जो भारतीय सैन्याने अद्वितीय शौर्याने कारगिलमध्ये आपला विजय, ऑपरेशन विजय अंतर्गत जो विजय मिळवला, त्याचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली महानगरातर्फे दिनांक 29 जुलै रोजी भव्य 300 फूट तिरंगा पदयात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. या भव्य तिरंगा पदयात्रेमध्ये साधारण 500 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. तसंच ही तिरंगा पदयात्रा मारुती मंदिर, विलिंग्डन कॉलेज शेजारी तेथून सुरू होऊन विजयनगर जिल्हाधिकारी कार्यालयापासून विश्रामबाग चौक आणि नंतर मारुती मंदिर येथे समाप्त होणार आहे. या तिरंगा पदयात्रेच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्य आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी या तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.